नागपूर लोकसभेच्या पहिल्या टप्प्याची निवडणूक 19 एप्रिल रोजी पार पडली। नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी यंदा 75% मतदान होण्याचा विश्वास दर्शवला होता। मात्र यावेळी फक्त 48%च मतदान होऊ शकलं। याबाबत सामान्य जनतेमध्ये अत्यंत नाराजी पसरली आहे, कारण नागपूर शहरात हजारो लाखोंच्या संख्येने मतदारांची नावे मतदान यादीतून कापण्यात आली। यंदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी देश जनहित पार्टीचे उमेदवार सूर्यवंशी यांनी याबाबत प्रशासनाने दखल घ्यावी म्हणून आज नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। प्रशासनाची लापरवाही आणि बेजबाबदारपणा याबाबत बॅनर बनवून प्रशासनाचा विरोध या ठिकाणी दर्शवण्यात आला। देश जनहित पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांच्या विरोधात निदर्शने केलेली आहेत। प्रशासनाची लापरवाही आहे नाही, ते त्यांचं नावच नाही आलं, ज्यांचं नाव माझ्या आईचं नाव नव्हतं लिस्टमध्ये, तर आता जाणून केलेलं काम दिसत आहे सर्व। मागच्या बऱ्याच वेळा मतदान केलेल्या लोकांची देखील नावं जी आहेत ते यादीतून काढण्यात आलेलं आहेत। काय त्याच्या मागे तुम्हाला षडयंत्र वाटतं? काय षडयंत्र जे आहे, एक कोणती पार्टीला ते आपल्या कोणती पार्टीला प्रॉफिट करून देणार असणार, ते जेणेकरून आमच्या पक्षाला कमीत कमी वोट झाले ना। 7 लाख वोटाने मी जिंकणार होतो, तर ते वोट मिळालेच नाही। कुठे गेले 7-8 लाख लोक? तुमची मागणी काय? चुनाव पुन्हा झाला पाहिजे, हे माझी मागणी आहे। हरीश गजानन दुरकर, मी पारडी नाका भंडारा रोड इथं राहतो। माझा बूथ क्रमांक 96 खोली नंबर 6 असा माझ्या प्रभागाचा होता पाणी टाकी। तिथे 1500 वोट उमेदवारांचे होते टोटल लोकांचे लिस्टमध्ये, आणि लिस्टमध्ये माझ्यासमोर एक गव्हर्नमेंटच्या दोघा लोकांनी फ्रीमध्ये वोटिंग टाकली, आणि त्याच्यामध्ये 391 चुनाव म्हणजे वोटिंग झाले एका बूथच्या अंदर। सर, मी दिवसभर सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत बसलो आणि माझी साइन बी घेतली। हे फक्त तानाशाही आहे। याच्यासाठी सर हे काँग्रेस, बीजेपी, शिवसेना हे फक्त एकच तालीचे आहे, आणि 5 साली हे 5ही घर आहे। यांना माहीत आहे का माझ्या व्यक्तीला अगर तिकीट नाही भेटले तर तो बीजेपीत जाईल, आणि बीजेपीवाल्यांना भेटेल तर काँग्रेसमध्ये जाईल, आणि काँग्रेसवाल्यांना जाईल तर तो शिवसेनेत जाईल, आणि शिवसेनेत नाही भेटलं तर राष्ट्रवादी म्हणजे असे ह्या लोकांचं मत आहे। मी हेच म्हणतो मित्रांनो, देश जनहित पार्टीला पुन्हा तुम्ही हक द्या। लोकसभेच्या पुन्हा नागपूरमध्ये पुन्हा एकदा इलेक्शन करा म्हणा। हे तानाशाही होऊन राहिली, लोकशाही नाही सर। सर हे फक्त गुल्लेबाजी आहे। आज मी प्रभाग क्रमांक 24 पूर्व नागपूर इथे राहतो। माझ्या आईचा होट दुसरा प्रभागात आला, प्रभाग क्रमांक 4। माझी सख्खी आई आहे, आणि माझ्या वडिलाचा दर्शन कॉलनीमध्ये आला। हे काय आहे? आणि काही लोकांचे जिवंत असलून त्यांच्या वोटिंगमध्ये काही नाव नाही, आणि मेलेल्या लोकांच्या इलेक्शनमध्ये नाव आहे। हे काय आहे? आणि ज्या लोकांची वोटिंग आहे ते वोटिंग करायला नाही येत आहे, आणि जे मेलेले लोक आहे त्यांच्या नावानं वेगळे लोक इलेक्शन करायला येते। हे तानाशाही आहे सर। कार्यकर्ता सगळ्या बूथवर गेले होते, तिथे आम्ही सर्वे केला। तिथे भरपूरशे जणांचे, मी पण एका बूथवर गेलो होतो। तिथे 4 तासामध्ये माझ्यासमोर कमीत कमी 800 ते 1000 पब्लिक परत गेले, आणि ते म्हणजे साधारण पब्लिक, त्यांना नाही माहीत की काय करावं लागते आणि कुठून नाव येईल। त्यांनी सुद्धा त्यांचं नाव नाही मिळाल्यामुळे त्यांनी वोट नाही केलं, आणि यांचं लिस्टमध्ये नाव का बरं नाही आलं? आम्हाला फक्त एवढंच माहीत करायचं आहे, का बरं नाही आलं?